सुरू करायचं का? आरतीसाठी ना, आरतीसाठी काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टचं जे कोलेजियम आहे त्यांनी 3 हायकोर्ट जजेसची नावं ही पब्लिश केली। ती नावं त्यांनी पब्लिश केल्यानंतर ती पूर्ण यादी ही केंद्र सरकारकडे जाणार आणि मग केंद्र सरकार त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ते सर्व जजेस हे हायकोर्टला ॲक्टिव्ह होतील। जेव्हा आम्ही ती यादी बघितली त्याच्यामध्ये आरती साठे नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आढळलं। त्या भाजपच्या अधिकृत स्पोक्सपर्सन होत्या। तुम्ही जर बघितलं तर टीव्हीवर अनेक वेळा भाजपची त्यांनी बाजू ही मांडलेली आहे आणि असं म्हणलं जातं की 2024ला त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। पण आम्हाला जे कळतंय कोलेजियम जेव्हा इंटरव्ह्यू घेते तेव्हा तिथे असणारे जे सर्व लॉयर्स आहेत त्यांची विचारपूस केली जाते आणि कुठलंही नाव येण्यापूर्वी ती प्रक्रिया 2 वर्षापासून ती सुरू असते। म्हणजे समजा आता 2025ला आरती साठेंचं नाव आलं असेल तर 2023 पासून त्यांचा इंटरव्ह्यू तिथे घेतला गेला असेल। त्याचा अर्थ कुठेतरी कोलेजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे। अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सीजे आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही। पण आज या राज्यातलं आणि देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माजी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल ते सुद्धा स्पोक्सपर्सन असेल ते जर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का? आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो, आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का? त्याच्याचबरोबर सरकारच्या विरोधातला एखादा मुद्दा असू शकतो तो कुठलाही असेल। समजा आता कोल्हापूरमध्ये जी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची केस सुरू आहे तो विषय समजा त्या जजच्या समोर गेला आणि सरकारला तो हत्ती एखाद्या प्रायव्हेट कंपनीला द्यायचाच असेल तर तिथे असणारे जे काही मठ आहे नाहीतर जो काही देवस्थान आहे त्यांना न्याय मिळणार का? शेतकऱ्याची सुसाईडची एखादी केस असेल, अनेक असे काही विषय असतात जे सामाजिक असतात ते मांडल्यानंतर एखादा जज जो पूर्वी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी होता तिथं मग ती भूमिका सरकारच्या विरोधात घेतील का? असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात। काही लोक म्हणतात की पूर्वी काही लोकांची नियुक्ती अशा पद्धतीने झाली होती आणि मग पूर्वी जे झालं आणि आता जे होते याच्यामध्ये फरक काय? मला त्यांना एवढंच सांगायचंय, पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन कमिशन आपण जर बघितलं त्याच्यावर कुणीही आक्षेप घेत नव्हतं। कुणी असं म्हणत नव्हतं की इलेक्शन कमिशन हे एका पक्षाचं भूमिका घेते नाही तर बाजू घेते। ती स्वायत्त संस्था आहे आणि आज इलेक्शन कमिशनकडे आपण जर बघितलं तर अनेक वेळा असं आपल्या सगळ्यांना वाटतं नाही तर आता असं म्हणलं जातं की या सरकार म्हणजे भाजपचं जे सरकार आहे त्या सरकारची एक बाहुली म्हणून इलेक्शन कमिशन तिथं त्या ठिकाणी काम करते। म्हणजे परिस्थिती बदलली, वातावरण बदललेलं, राजकारणाची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे। त्यामुळे आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारली आणि आपले सीजीआय जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। काही प्रश्न?
एक तुम्ही समजून घ्या की काही लोक 1972चे दाखले देत आहेत, त्या काळात दाखला तिथं दिला जातो, त्यावेळेस सत्तेतले लोक जर त्या पद्धतीने नियुक्त्या करत होते असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचे नेते जसं अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होते, नाहीतर ते विरोधात तिथं होते, मग त्यांनी त्यावेळेस आक्षेप घेतला का? त्या बाबतीत ते काय बोललेत का? त्यावेळेस तुमचं भाजप जे होतं त्यांनी तिथं भूमिका काय घेतली? त्यावेळेस कदाचित जी काही नियुक्ती झाली होती ती नियुक्ती या मोठ्या भाजपच्या नेत्यांना योग्य वाटली असल्यामुळे ते बोलले नसावेत. आता भूतकाळामध्ये जगण्यापेक्षा आता भविष्य काळामध्ये भविष्याचा विचार आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागेल. त्यामुळे आजचा आणि भविष्याचा विचार करत असताना आजची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर आज आम्ही सर्वजण या विषयाचा विरोध त्या ठिकाणी करतोय, एवढंच इथं आम्ही सर्वजण नमूद करतो. नाही, मला एवढंच सांगायचं आहे की समजा जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा जो काही निकाल आहे तो गेले अनेक वर्ष अजून लागलेला नाही. त्याच्याचबरोबर आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत बोललो, तेलंगणाचा विषय घ्या, याच्यामध्ये जेव्हा डिले केला जातो, कारण का न्यायव्यवस्थेमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आणि मग अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा दुर्दैव असं आम्ही म्हणत नाही की तिथं असणाऱ्या जजेसनी मुद्दामून डिले केला, पण जेव्हा असे काही डिले केले जातात नाही तर अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, मग कुठेतरी मनामध्ये शंका येते की विरोधातल्या पक्षातले जर विषय तिथं असतील तर मग मुद्दामून तिथे डिले केलं जातं का? मग ही जी शंका जी आजपर्यंत कधीही कोर्टावर, सुप्रीम हायकोर्ट नाहीतर सेशन कोर्टावर सुद्धा आजपर्यंत कुणी घेतली नव्हती, दुर्दैव असं परिस्थिती बघता ती शंका आज लोक आता घ्यायला लागलेले आहेत. आणि मग अशा नियुक्त्या जेव्हा होतात तेव्हा अजून जास्त प्रमाणात शंका ही लोक तिथं घेतात. त्याच्याचबरोबर 2015 नंतर आपण बघितलं तर अशा अनेक नियुक्त्या आहेत गोगोई साहेबांपासून सगळी की जे भाजपकडनं त्या ठिकाणी केल्या गेल्या. त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते सगळं बघितल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये शंका वाटते, एवढंच या ठिकाणी म्हणतो. आणि आता उज्ज्वल निकम साहेब हे स्वतः पीपी आहेत, पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, आणि आज ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा झालेत. ठीक आहे, त्यांचं अभिनंदन तिथं करतो, पण मग ते जेव्हा भूमिका पीपी म्हणून आता याच्या पुढे घेतील तेव्हा काही प्रमाणात काही लोक शंका घेऊ शकतात जर एखादा विषय सरकारच्या विरोधात असेल. त्यामुळे ज्युडिशरीमध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये शंका जर लोक घ्यायला लागले तर ते फार घातक होऊ शकतं असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. त्यामुळे विनंती करतो की या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि हे जे काय झालेलं आहे त्याला रिव्हर्स करता आलं तर ते नक्कीच योग्य आहे. तुम्ही आजही कुठल्याही वकिलाला विचारलं की ज्या वकिलाले आतापर्यंत जजची परीक्षा नाही तर कलोजियमच्या इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे, ते सर्व लोक म्हणतील की कलोजियममध्ये असणारे लोक विचारतात की तुम्ही याच्या आधी कुठल्या पक्षाची केस खेळला आहात का, लढला आहात का, आणि जर लढला असाल तर मग तुमचं नाव आम्ही रेकमेंड करू शकत नाही. हे कुठल्याही एखाद्या वकिलाला तुम्ही विचारा, जेली कलोजियममध्ये जाऊन तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे. 56 ते 60 लोकांना तिथं रिजेक्ट केलं गेलं आणि ही 3 नावं पुढे आपल्या सर्वांसमोर आलेली आहेत. म्हणजे 60 लोकांना रिजेक्ट केल्यानंतर ही 3 नावं पुढे आलेली आहेत असं आम्हाला समजतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठे ना कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत, कदाचित मला जे कळतंय सरोदे नावाचे जे वकील आहेत, मला माहित नाही, त्यांचा संवाद माझा अजून झाला नाही, त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यू दिला असावा. मग त्या इंटरव्ह्यूमध्ये काय घडलं हे कदाचित ते जास्त स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगू शकतील. आता काय झालंय की आज सरकारमध्ये असणारे जे सर्व आमदार आहेत, नेते आहेत, त्यांना असं वाटतं की त्यांची घरची सरकार आहे, त्यांचं घरचे अधिकारी आहेत. म्हणजे घरामध्ये जे आपण चहा वगैरे देण्यासाठी नाहीतर घराची साफसफाई करण्यासाठी ज्या पद्धतीने लोक असतात त्यांचा आदरही केला पाहिजे. पण जसं काही लोक त्यांच्यावर चिडतात, ओरडतात, तसंच आता या राज्यातल्या सर्व आमदारांना जे सत्तेत आहेत त्यांना असं वाटलंय की हे ग्रामसेवक त्यांचे घरगडी आहेत, नाहीतर समजा पोलीस अधिकारी हे त्यांच्या वॉचमॅन सारखे आहेत, मग कसंही बोललं तरी चालतं. त्यामुळे हे जेव्हा व्हिडिओ बाहेर येतात
तेव्हा जी लोक आहेत जी कदाचित राजकारणापासून दूर आहेत त्यांना कुठं ना कुठंतरी आता राज्यकर्त्यांचा, आमदारांचा, लोकप्रतिनिधींचा तिरस्कार वाटायला लागले, अशी ती परिस्थिती आहे. मेघना बोर्डीकरांचा पण मुद्दा तुम्ही जर बघितला, त्यांनी सुद्धा अतिशय म्हणजे पब्लिकमध्ये फक्त गर्दी त्या ग्रामसेवकली केली नाही, नाहीतर 1400 जे घरकुल दिली गेली होती त्या 1400 घरकुलपैकी फक्त 7च लोक लाभार्थी तिथं आले आणि बाकीचे आले नाहीत. आणि म्हणून गर्दी न झाल्यामुळे त्यांनी कानाखाली मारण्याची भाषा तिथं केली. त्यामुळे हे जेव्हा होतं हे योग्य नाही. त्यामुळे जे कोणी आमदार असतील त्यांना समज ही भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी द्यावी. पण होतंय असं की हे सर्व नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतात खरं, पण त्यांचे जे नेते आहेत, जे मुख्यमंत्री साहेब असतील, इतरही मोठे नेते आहेत, ते मात्र या सर्व आमदारांचे, कार्यकर्त्यांचे कान मात्र तिथं धरत नाहीत. आणि ती गोष्ट न केल्यामुळे ह्यांना असं वाटतं की काही बोललं तरी चालतंय. त्यामुळे काही कॅन्टीनमध्ये जाऊन कॅन्टीन केसरी झालेले आपण सर्वांनी बघितले. काही लोकांनी बॉन्ड लिहून दिलाय, मी ह्याला मारतो, ह्याला तोडतो, ह्याला हे करतो. काही रम्मी खेळणारे जे नेते आहेत ते तिथं आपण बघितलेले आहेत. आणि अशा पद्धतीने विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळेस जे सत्तेतले आमदार आणि नेते आहेत त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्याचा निषेध हा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी देत आहोत, करत आहोत. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जात आहे, परंतु मालेगाव बॉम्ब प्रकरणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही असं आरटीआय मधून नुकतंच उघड झालेलं आहे. कुठेतरी सरकारचा हा दोरीपणा आहे. आता मला असं कळतं आणि जी स्टेटमेंट कदाचित मी कुठेतरी ऐकली आहे की जे काही बॉम्बस्फोटचा मुद्दा तिथं झालेला आहे मालेगावचा, तिथे असणारे कुणीतरी एक हिंदू समाजाचे धर्मगुरूंनी एक प्रश्न केलेला आहे, जर मग यांनी नाही केला तर कुणी केला? कुठं ना कुठेतरी खरं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. जर तुम्ही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून तिथं एखादा तपास करत असाल तर कदाचित त्या यंत्रणेवर सरकारचा आणि तर सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांचा दबाव असू शकतो. आणि त्यामुळे एखादा निर्णय देत असताना आम्हाला हा पुरावा सापडला नाही, तो पुरावा सापडला नाही, असं कदाचित ते इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक बोलू शकतात, नाही तर वागू शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने कुणी हे केलं, हे काय, कुणी त्याच्या मागे कोण होतं, कोणाचं षडयंत्र होतं, हे जर बघायचं असेल तर आपल्याला न्यायव्यवस्थेकडे तिथं जावं लागेल. जसं मुंबईसाठी गेला तसं मालेगावसाठी सुद्धा आपल्याला जाऊन खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे. आणि जर खरं काय लोकांसमोर आलं नाही तर उद्या जाऊन अशा घटना वाढू शकतील. त्यामुळे कोण जबाबदार आहे ते न्यायव्यवस्था ठरू द्या, पण कोर्टात जाऊन न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सखोल चौकशी या बाबतीतली झाली पाहिजे. ती याच्यासाठी तर जर खरं काय लोकांसमोर आलं, सरकारसमोर आलं, तर उद्या जाऊन अशा घटना घडणार नाही याची दक्षता हे सरकार सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतं. आम्हाला जे कळतंय की राहुल मोटेंचा जो कारखाना आहे तो अजितदादांच्या पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याच्या माध्यमातून चालवला जातो. मग त्यांचा कारखाना जर अजितदादांच्या पक्षातला एक नेता, तर तो नेता तुम्हाला शोधावा लागेल. त्यांचा कारखाना जर चालवत असेल तर मग अख्खी त्यांची संस्था ही अजितदादांच्या पक्षात असल्यासारखी आहे. ती संस्था टिकावी, त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून राहुल मोटेंनी स्वतःसाठी, संस्थेसाठी तो निर्णय तिथं घेतलेला आहे. राजकारणामध्ये जेव्हा आपण स्वतःचा, आपल्या फक्त संस्थेचा विचार तिथं करतो तर मग कुठं ना कुठंतरी तुम्ही भूमिका स्पष्ट करता की आम्ही लोकांसाठी राजकारण करत नाही, आम्ही संस्थेसाठी राजकारण करतो, आम्ही स्वतःसाठी राजकारण करतो. ज्यांना संस्थेसाठी आणि स्वतःसाठी राजकारण करायचे ते सत्तेत जाऊन बसलेले आहेत. आम्हाला लोकांसाठी काम करायचं, आम्हाला विचारासाठी काम करायचं म्हणून आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे ते तिथे गेले असले तरी येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून लोक योग्य ते उत्तर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीत.
हे बघा, आरती साठेंचा विषय आजच्या काळामध्ये पुढे आलेला आहे. गेल्या वेळेस ज्या ज्या नियुक्त्या तिथं झाल्या, ज्या कुणी केल्या असतील, त्याच्यात विरोधकांकडनं, समजा काँग्रेसचं सरकार असेल तर भाजपकडनं त्या बाबतीतला विरोध झाला होता का, त्याच्या बाबतीतली चर्चा झाली होती का? मग कदाचित त्यावेळेस झालेल्या नियुक्त्या ह्या भाजपच्या नेत्यांना योग्य वाटल्या असतील, कुणी त्याचा तिथं विरोध केला नाही. आता आम्ही आजच्या काळामध्ये आजची राजकीय परिस्थिती आणि पार्श्वभूमी बघता ज्या लेवलला राजकारण चाललेलं आहे, म्हणजे इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्था असताना भाजप स्वतःच्या एखाद्या डिपार्टमेंटसाठी इलेक्शन कमिशनला आज वापरतंय आणि त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर हे पूर्वी होत नव्हतं. तसंच आम्हाला भीती अशी वाटते की अशा पद्धतीने जजेसच्या नियुक्त्या जर झाल्या, अशा व्यक्तींना तिथं घेतलं गेलं ज्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडलेली आहे, तर उद्या जाऊन आजच्या राजकारणाकडे बघता तिथं न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून विरोध हा केला, न्याय हा सामान्य लोकांना आणि विरोधातल्या लोकांना दिला जाईल असं आम्हाला वाटत नाही. राहिला प्रश्न एखादा विषय कोर्टात पूर्वी गेला असेल तर सहसा जर आपण बघितलं तर जजेसच्या बाबतीतला एखादा निर्णय जर कोर्टात गेला तर जजेसच्या विरोधात, नाहीतर जी काय प्रक्रिया कॉलेजियमची आहे त्याच्या विरोधात कुठेही निर्णय कुठलंही कोर्ट तिथं देत नसतं आणि शेवटी तो विषय त्यांचा अंतर्गतला विषय असतो. विषय आज आम्ही का मांडत आहोत, कॉलेजियमनी नावं दिली असली तरी मग इंटरव्ह्यू, आता आम्हाला तो अधिकार नाही की काय पद्धतीने इंटरव्ह्यू झाला, कोण ते 60 लोक होते ज्यांना तिथं रिजेक्ट केलं गेलं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भूमिका घेणारी लोक होती का, काही असे होते की जे कुठलीच भूमिका कुठल्याही पक्षाच्या बाजूला आजपर्यंत दिले नाही, मग त्यांच्यावर अन्याय झाला का, मग हीच तीन नावं पुढे का आली, मग त्याच्यामध्ये नियुक्त्या करत असताना डिले का झाला, मग सुप्रीम कोर्ट असं होतं का, सुप्रीम कोर्ट काही चांगल्या जजेसची नावं पुढे करत होतं पण मग सरकार मुद्दामून डिले करत होतं त्या जजेसच्या नियुक्त्या देण्यासाठी, नाहीतर सरकारकडनं वेळ लावला जात होता आणि म्हणून एवढा मोठा डिले झाला आणि मग कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालं का अशी भीती तिथं आम्हा सर्वांना वाटते. पण न्यायव्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, फक्त सरकारवर मात्र तिथं विश्वास नाही. त्यामुळे सरकारने या बाबतीत आम्ही पारदर्शक आहोत, आम्ही योग्य अशी सिस्टम तिथं चालवतो हे कुठेतरी दाखवण्याची आज खरी वेळ आहे. तशा पद्धतीने हे सरकार निर्णय घेईल का असा प्रश्न तिथं आम्हा सगळ्यांना वाटतो. मुद्दे फार मोठे जास्त आहेत. कोल्हापूर प्रकरण असो किंवा सफदर खाणे असो, तुमची भूमिका काय? आम्ही परंपरेच्या बाजूला आहोत. आम्ही जी कुठली संस्कृती जे अनेक वर्षांपासून एखाद्या परिसरामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या मठामध्ये तिथं चालू असेल तर त्या परंपरेला आम्ही भक्कमपणे तिथं पाठिंबा देतो. जे कोल्हापूरचं गजलक्ष्मीचं प्रकरण झालं, जे हत्तीचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये मठाकडनं कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी कदाचित चांगले वकील हे दिले गेले नव्हते, नाहीतर विरोधात जे लोक लढत होते ते या देशातले, एशियातले सगळ्यात श्रीमंत परिवार आहे. त्या परिवाराच्या विरोधात आम्ही नाही. मग त्यांनी चांगले वकील तिथं वापरल्यानंतर तिथं मठ तो तिथं कोर्टात हारलेला आहे. त्यामुळे याच्या पुढे परत आपल्याला जर कोर्टात जावं लागलं तर चांगले वकील हे आपल्याला द्यावे लागतील. पण सरकारने या बाबतीतली भूमिका घेणं तितकंच महत्वाचं आहे. पण सरकारकडनं ठाम भूमिका घेताना आपण कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. पण मी त्या परिवाराला विनंती करतो, जर लाखो लोक रस्त्यावर येत असतील आणि त्याचा विरोध करत असतील तर त्या गजलक्ष्मीला, त्या हत्तीला त्याच मठात ठेवण्यासाठी या मोठ्या परिवाराने पुढाकार घ्यावा अशी विनंती त्या परिवाराला सुद्धा करतो आणि सरकारलाही विनंती करतो की त्या बाबतीत तुम्ही हे करा. आणि राहिला प्रश्न कबूतरखान्याचा, तर अनेक वर्षांपासून जर कबूतरखाने राहिलेत, लोक देव समजून नाहीतर एक प्राणी नाहीतर एक पशु समजून त्यांना जर तिथं अन्न देत असतील, अन्नदान करत असतील आणि ती परंपरा जैन समाजामध्ये नाहीतर इतर समाजामध्ये ही आजपर्यंत जर ठेवली जात असेल तर मग का कबूतरखाना तुम्ही बंद करता, काय त्याला अडचण आहे? म्हणजे विकासाच्या नावाखाली तुम्हाला फक्त पैसे खायचेत म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने जी आजपर्यंतची परंपरा आहे ती मोडीत काढून तिथं वेगळं काहीतरी तुम्ही करत असाल तर त्या सगळ्या गोष्टीला, त्या प्रक्रियेला, या सरकारला, सरकारच्या निर्णयाला आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो.
लोकसभेचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन आणि त्यानंतर आजपर्यंत इतर राज्यांमध्ये झालेलं इलेक्शन आपण जर बघितलं आणि त्याच्याचबरोबर खास करून विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तिथं जी काय प्रक्रिया ही फॉलो केली गेली होती, नावं काढली गेली होती, नावं ऍड केली गेली होती, ईव्हीपॅटवर आपण जर बघितलं तर प्रिंट वेगळंच काहीतरी निघायचं आणि परवा ईव्हीपॅट मोजण्यासाठी आमचे काही पुण्यातले उमेदवार जेव्हा गेले तेव्हा व्हीव्हीपॅट हे काढून बाजूला ठेवलं होतं. म्हणजे व्हीव्हीपॅट असताना एवढा गदारोळ झाला असेल, एवढ्या शंका जर निर्माण तिथं झाल्या असतील तर मग येणारे जे काही इलेक्शन आहेत, जे आपण लोकल बॉडी इलेक्शन तिथं म्हणतो, स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन तिथं म्हणतो, त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट नसेल, एक तर आमचा त्या ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही, व्हीव्हीपॅट असल्यामुळे थोडासा विश्वास त्या मशीनवर आम्ही ठेवू शकतो आणि ते जर तिथे ठेवणार नसाल हे योग्य नाही. उद्या कदाचित असं होऊ शकतं, इलेक्शन कमिशन म्हणेल की बाबांनो विरोधकांना त्या ईव्हीएमवर जागा नाही, सत्तेतली जी चिन्ह आहेत तेवढीच आम्ही ठेवणार, विरोधकाला आम्ही काही तिथं जागा देणार नाही, अशा लेवलला सुद्धा इलेक्शन कमिशन येत्या काळामध्ये जाऊ शकतं. ते भाजपचं एक वेगळा विभाग झालाय असं आमच्या सगळ्यांच्या मध्ये. इलेक्शन कमिशन हे स्वायत्त राहिलं नाही, पूर्णपणे त्याच्यावर दबाव हा भाजपचा आणि सत्तेतल्या लोकांचा आहे. आपल्याला वाटेल तसं तुम्ही इलेक्शन कमिशनला तिथं वागवता, वाटेल तसं तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही वापरता, वाटेल तसे नियम तुम्ही तिथं करता. की पूर्वी जे काही व्हीव्हीपॅट नाही तर मशीन ठेवण्याचा नियम समजा एखाद काळाचा होता, तो बदलून तुम्ही असं सांगितलं की आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देणार नाही, आम्ही हे देणार नाही, ते देणार नाही. म्हणजे आम्ही जेव्हा तिथं एखादी गोष्ट मागतो लगेच दुसऱ्या दिवशी GR येतो की ही गोष्ट आम्ही याच्या पुढे देऊ शकत नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनवर आम्ही पूर्णपणे शंका घेत आहोत आणि या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर व्हीव्हीपॅट नसेल तर हे इलेक्शन कसं होईल, कशा पद्धतीने होईल याच्यावर नक्कीच आता आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे. तुम्ही जर बिहारमध्ये बघितलं तर तेजस्वी यादव जो विरोधी पक्ष नेता आहे त्याचंच नाव जर तिथं मतदार यादीमध्ये नसेल तर मग केवढं मोठं आहे. तिथं 60 लाख लोकांची नावं कमी गेली आहेत. म्हणजे ज्या ज्या मतदारसंघामध्ये जे काही लीड हे कदाचित विरोधी पक्षाला मिळू शकलं असतं, समजा एखाद्या ठिकाणी 20,000 आहे, एखाद्या ठिकाणी 30,000 आहे, एखाद्या ठिकाणी 8,000 आहे, तसेच 8,000, 30,000, 25,000, 20,000 असं मतं कापत गेले. 60 लाख लोकांची नावं ही कमी झालीत आणि कारण काय दिलंय की यांच्याकडे पुरावा नाही. या देशामध्ये 30 ते 40% लोकांना तुम्ही विचारण, खास करून आदिवासी समाज, भटक्या विमुक्त समाज, जे कुणी फिरून स्वतःचं पोट आजपर्यंत त्यांनी भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये धनगर समाज सुद्धा आपण जर घेतला तर त्यांच्याकडे पुरावा, या देशातला नागरिक असल्याचा पुरावा फक्त ते वोटिंग ID एवढंच आहे. तुम्ही जर अजून पुरावे मागायला गेला तर या समाजाला तिथं मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. जे बिहारमध्ये घडलं ते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडू शकतं असं आम्हाला तिथं वाटतं. त्यामुळे तेजस्वी यादव, काँग्रेस आणि सर्व इंडिया आघाडीचे लोक आज ज्या पद्धतीने बिहारसाठी लढत आहेत, आमचा पूर्णपणे त्या विषयाला पाठिंबा आहे. कारण बिहारनंतर आता महाराष्ट्रात सुद्धा त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि कदाचित या लोकल बॉडी इलेक्शन पासूनच त्याची सुरुवात ही होऊ शकते. पालिका निवडणुका जवळ आलेल्या असताना काल उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि 16 म्हणजे सर्व जागा लढायच्या असं सांगितलेलं आहे. कुठेतरी पालिका निवडणुकीत इंडिया आघाडी असेल किंवा मनसे असेल सोबत येणार का, किंवा येणार असेल कसं लढणार किंवा नाही येणार तर का नाही. इलेक्शन कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये महानगरपालिका मुंबईची तिथं होऊ शकतात, टप्प्याटप्प्याने. कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती हे नोव्हेंबर नाही तर डिसेंबर सुरुवातीला होऊ शकतात आणि लगेच नंतर आपण जर बघितलं तर 3 महिन्यामध्ये सर्वच लोकल बॉडी इलेक्शन हे होऊन जातील. आता याच्यामध्ये आपण आज जर विचारलं की त्यांनी तसं का स्टेटमेंट केलं, कुठल्याही पक्षाच्या बैठकीमध्ये हे स्टेटमेंट केलं जाणार की आपल्याला स्वबळावर लढायचे, त्या पद्धतीने तयारी करा आणि मग नंतर वाटाघाटी होतात. त्यामुळे कालचं त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते कार्यकर्त्याला चार्ज करण्यासाठी ते स्टेटमेंट होतं, पण वाटाघाटी हे मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% होणार. त्याच्यामध्ये समीकरण हे बदलले जाणार, वेगळे समीकरण हे लावले जाऊ शकतात. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वेगळे समीकरण आपल्या सर्वांना बघायला मिळतील. कारण हे इलेक्शन मुंबईचं फार महत्वाचं आहे. कारण आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे की भाजप मुंबईचं महत्व हे कमी करत आहे. स्वायत्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा त्या ठिकाणी झाली होती तेव्हा मुंबईला वेगळं करण्याचा प्रयत्न
त्या काळामध्ये तिथं झाला होता. 107 ते 8 लोकांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई आपल्या महाराष्ट्रात तिथं राहिलेली आहे. आमची भीती आहे की मुंबईचं अजून महत्त्व कमी केलं जाईल आणि गुजरातच्या अहमदाबादचं नाही तर त्या भागातल्या जे काही गिफ्ट सिटी आहे त्याचं महत्त्व हे वाढवलं जाईल. त्यामुळे मुंबईच्या अस्मितेसाठी, मुंबईच्या ताकदीसाठी, मुंबईच्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला मुंबईमध्ये सत्ता चांगल्या विचाराची, मराठी संस्कृतीला ताकद देणाऱ्या पक्षांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. भाजप जर चुकून आलं तर मग हा जो मराठी अमराठी वाद हा अजून जास्त वाढू शकतो आणि तो जर वाढून द्यायचा नसेल तर मग आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष नाही तर महाविकास आघाडी म्हणून इथं सत्ता आणणं फार महत्त्वाचं आहे. पुणे वेळुकाठी प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत प्रांजल खेडकर त्यांच्या समस्येमध्ये आता मोठी वाढ झाली आहे. जी संस्था आहे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था त्यांनी आरोप केलेला आहे की खेबलकरांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक करत परप्रांतीय मुलींना बोलावलेलं होतं असं त्या संस्थेकडून आरोप करण्यात आला. विषय एवढाच आहे की त्या दिवशी काय घटना घडली, जे काही ड्रग्ज हा विषय तिथं चर्चेत आहे त्या बाबतीत काय चाललंय हे तुम्ही तिथं विचारा. एखाद्या पर्सनल विषयामध्ये जर काही लोक जात असतील तो त्या व्यक्तीचा आणि त्या संस्थेचा आणि पर्सनल गोष्टीच्या विषयावर आम्ही राजकीय भाष्य तिथं करणार नाही. पण खडसे साहेबांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका हे या राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याच्या विरोधात घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं, लोढा नावाचा जो व्यक्ती आहे जो आज जेलमध्ये आहे त्यांनी हनी ट्रॅप प्रकरण कोणाबद्दल केलं होतं, कसं केलं होतं आणि तो लोढा स्वतः हनी ट्रॅप प्रकरणामध्ये कसा अडकला आणि कुठेतरी अंधेरी इथं असणारी जी काही FIR आहे ते FIR सरकार का लपवतोय असे अनेक प्रश्न खडसे साहेबांनी केल्यानंतर त्यांच्या जावयावर तिथं कारवाई झाली. ते फॅब्रिकेटेड असेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्या फक्त विषयाच्या बाबतीत तुम्ही जर आम्हाला प्रश्न केला तर आम्ही एवढंच सांगू की त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी राजकीय खेळी आहे. ते जे काही हॉटेल आहे त्या हॉटेलचे CCTV फुटेज हे खडसे परिवाराने मागितलेले आहेत पण त्यांना अजून ते मिळालेले नाहीत. त्याच्याचबरोबर जे व्हिडिओ हे पोलिसांच्या ताब्यात होते ते व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात असताना मीडियाकडे ते गेले कसे, त्यात मीडियाची चूक नाही, ते पोलिसांनीच दिले. त्यामुळे कुठं ना कुठं तरी आणि त्याच्याचबरोबर ही कारवाई करत असताना फार स्निपर डॉग्स सुद्धा त्यांच्याकडे बरोबर होते. ही कारवाई झाल्या झाल्या विदाऊट वॉरंट रोहिणीताई खडसेंची जिथं कुठं घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा विदाऊट वॉरंट सर्च केलं गेलं. त्याच्याचबरोबर असं आम्हाला कळतंय की मोबाईलमध्ये पर्सनल फोटो काढून त्या प्रांजल नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांना तिथं ब्लॅकमेल केलं जातं, हे काढू बाहेर काढू. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते काय करतात याच्यात आमचं काही घेणं देणं नाही. आज जर आपण नेत्यांच्या बाबतीत सुद्धा जर खोलात गेलो तर बऱ्याच लोकांचे बरेच विषय निघतील. त्यामुळे त्याच्यात तर आम्हाला काही जायचं नाही. आणि नाशिकमध्ये जिथं ते हनी ट्रॅप प्रकरण घडलं मग त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे सरकारने जाहीर करावे असं आम्ही सगळे त्या ठिकाणी म्हणू. मराठी शाळांसंदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जातात. CP ज्या पद्धतीने वागत आहेत त्या पद्धतीकडे आपण बघितलं नाही तर त्यांच्या काही ॲक्शन्सकडे आपण जर बघितलं, त्यांच्या निर्णयाकडे आपण जर बघितलं तर कुठेतरी ते भाजपची बाजू सातत्याने तिथं मांडत असताना आपण सगळेजण बघू शकतो. भाजपचा नाही तर सत्तेतल्या लोकांचा एखादा विषय असेल तर त्या बाबतीत नक्कीच सहकार्य हे CP साहेबांकडनं दिलं जातं. आणि त्यांचा आजपर्यंतचा जो प्रवास आपण बघितला तर त्यांनी जी जी काय भूमिका घेतलेली आहे ती कुठं ना कुठंतरी भाजपच्या बाजूची भूमिका आहे अशी लोकात चर्चा सुरू झालेली आहे. जेव्हा CP एवढ्या मोठ्या पदाचा व्यक्ती एका बाजूनीच निर्णय नाही तर भूमिका घेत असेल आणि त्याच्यावर जर लोक शंका घ्यायला लागले, तसंच आमचं मत आहे की या आरती साठेच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा तिथं होऊ शकतं. CP साहेबांची एवढीच तिथं लोकांची अपेक्षा होती की जेव्हा त्या मातंग समाजाच्या 3 मुली आंदोलनासाठी स्वतःच्या हक्कासाठी CP ऑफिसला 13 तास बसल्या होत्या
तर सीपी साहेबांनी वेळ काढून तिथं यायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, जे काय करायचं त्यांनी ते करायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्यांचा तो तिथं विषय ऐकून तर घ्यायची भूमिका तिथं घ्यायला पाहिजे होती. छत्रपती संभाजीनगरवरनं ही लोक आली कशी पोलिसांची, ते कोणाच्या मागे होते, त्याच्यामध्ये कोण तो माजी पोलीस अधिकारी होता, तो कोणाच्या जवळ आहे. आता उद्या छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर तिथे असणाऱ्या सीपींना आम्ही हे सगळे प्रश्न विचारणार आहोत. पण कुठं ना कुठं तरी याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे. अहो, या सीपी साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा काही मोकोका असणाऱ्या गुंडांची परेड काढली, आम्ही त्याचं स्वागत केलं. अरे पण दुसऱ्याच दिवशी मोकोकामध्ये ज्या लोकांची तुम्ही परेड काढली ते लोक सीपी ऑफिसला येताना काळ्या गाडीमध्ये जर रील करत असतील तर त्याच्यावरून आपण काय समजायचं. म्हणजे या सीपी साहेबांचा खराच कंट्रोल त्या शहरावर आहे का. कोयता गँग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, क्राईम हे शहरामध्ये तिथं वाढत चाललेलं आहे. आणि काही ठिकाणी तर असंच दिसतंय की पोलीस प्रशासनातली काही पोलीस अधिकारीच तिथं लोकांना सांगून खोट्या केसेस करा आणि त्याच्यामध्ये आपण मांडवली करू, अशी सुद्धा काही प्रकरणं हे तिथं झालेले आहेत. पोलीस प्रशासनामध्ये सगळेच 100% पोलीस अधिकारी खराब आहेत असं आम्ही म्हणणार नाही, पण ठराविक लोक राजकीय हस्तक्षेपाला बळी पडून राजकीय दबाव त्यांच्यावर असल्यामुळे कुठं ना कुठेतरी ते राजकीय भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना दिसतात. हे मात्र फार धोकादायक आहे आणि अशा पोलीस लोकांमुळे पोलीस प्रशासनाचं नाव आज तिथं कुठेतरी खराब होतंय असं आमचं सगळ्यांचं मत आहे. शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्षात देशातल्या पाहुण्यांना बोलवण्यात येते, विशेषतः राजकीयांना बोलवण्यात येते. परंतु तुर्की असेल, अफगाणिस्तान, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, यांना मात्र बोलावण्यात येत नाहीये. जे आरएसएसचे कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये कसं बघता याकडे, कारण आपले त्यांच्याशी जे संबंध आहेत ते वाढवण्यासाठी म्हणून प्रयत्न चांगले करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, परंतु त्यांना बोलावण्यातच येत नाही अशा कार्यक्रमांना. कार्यक्रम कोण घेतं ते आरएसएस बघा. आरएसएस ही अशी संस्था आहे ज्यांच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ती संस्था काय करते, कोणाला बोलवते, याच्यावर आम्ही कुठेही भाष्य तिथं करणार नाही. आम्ही सरकारबद्दल नक्कीच बोलू शकतो. आम्हाला केंद्रातल्या सरकारला एवढंच सांगायचं आहे की उद्या जाऊन जर काही आपल्या या देशावर आघात झाला तर आपल्याला आसपासचे जे देश आहेत त्यांच्याशी मैत्री ठेवणं फार महत्वाचं आहे. नाहीतर जवळच्याच एका देशाच्या विमानाच्या धावपट्टीचा वापर करून आपल्या विरोधात काही त्या ठिकाणी गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे डिप्लोमसी आज कुठेतरी या केंद्र सरकारकडे कमी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अमेरिका आणि भारताचे जे काही रिलेशन आहे जे कुठे ना कुठेतरी आता सरळ झाले पाहिजे, अडचणी सुटल्या पाहिजे, पण त्या बाबतीत कुठेही अडचणी कमी होताना दिसत नाही. ट्रम्प साहेब हे सातत्याने आपल्या राज्य सरकार देशातल्या सरकारच्या विरोधात, तिथं असणाऱ्या नेत्याच्या विरोधात वेगवेगळे स्टेटमेंट तिथं देत चाललेत, पण त्याच्यावर आपण कुठेही उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे आसपासच्या देशांबरोबर चांगलं रिलेशन जर असेल तर मग हा जो पाकिस्तान देश आहे, जो आपल्या विरोधातला देश आहे, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, नाहीतर त्यांनी जर आपल्यावर काही आघात केला ते आसपासचे देश सुद्धा आपल्या विचाराचे असणं, नाहीतर आपल्याशी त्यांचं चांगलं असणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर चायना आणि पाकिस्तान यांनी एकत्रित इतर देशांना विश्वासात घेऊन जर आपल्यावर कुठं काही कारवाई केली ते फार धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे जे इतर देश आहेत पाकिस्तान आणि चायना सोडून यांच्याबद्दलचे रिलेशन चांगले करण्यासाठी आपल्या देशाच्या सरकारने काही ना काहीतरी तिथं केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मराठी शाळा आता जाणीवपूर्वक संपवल्या जातात का महानगरपालिकेतून. आता आणखी एक समोर आले की माणी परिसरामधली जी शाळा आहे त्याच्यावरती 4 वर्षांपूर्वीच महानगरपालिकेने 5 कोटी इतका खर्च केलेला आणि आता पुन्हा 4 वर्षांपर्यंत ही अत्यंत धोकादायक अशी इमारत सांगितली जाते महानगरपालिकेत. तुम्ही जो प्रश्न विचारला ते नक्कीच खरं आहे की हे जे राज्यातलं सरकार आहे ते कुठं ना कुठंतरी मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या विरोधात आहे. दुबे नावाचे जे खासदार आहेत, जे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरले. त्यांचा विरोध प्रत्येक मराठी माणसाने या महाराष्ट्रामध्ये केलेला आपण सर्वांनी बघितला. आम्ही त्यांचा विरोध तिथं केला. पण त्याच दुबेंना आम्ही महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांचं स्वागत करू, त्यांना प्रोटेक्शन देऊ, असं जर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत असतील तर काय संदेश देण्याचा प्रयत्न भाजप सरकार तिथं या
देशामध्ये तिथं करत आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि ही जी डिप्लोमसी आहे खासदारांबरोबर याचा खोलात जाऊन अजून अभ्यास केला तर कदाचित सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत ते दिल्लीला जातात का काय असा प्रश्न आता कुठेतरी निर्माण व्हायला लागला आहे. कारण का मराठीला सोडून जो व्यक्ती मराठीच्या विरोधात बोलतो त्याला तुम्ही स्वागत करता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खासदारांबरोबर डिप्लोमसी सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे काय ना काहीतरी बदल येत्या काळामध्ये होतील असं कुठेतरी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल. कल्याण पश्चिममध्ये एक अवंती ग्रुपचे विकासक श्रीकांत शितोळे यांच्या विरोधात काही लोक तिथं आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत. आणि हे जे उपोषण करणारे लोक कोण आहेत तर माजी भाजपचे आमदार आहेत. ते कदाचित आता एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या मतदारसंघातली सीट गेल्यामुळे तिथं भाजपकडनं त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते अपक्ष लढले असले तरी ते आज तिथं उपोषण करतायत. त्याच्याचबरोबर आम्हाला असं कळतंय की हे जे श्रीकांत शितोळे आहेत ते सत्तेमध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या कुठल्या तरी नेत्याच्या जवळचे कार्यकर्ते आहेत नाहीतर व्यावसायिक आहेत. या व्यक्तीच्या विरोधात कारवाई व्हावी असा आदेश हा खुद होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं काढला. आणि हा आदेश त्यांनी काढला असताना सुद्धा अजूनपर्यंत श्रीकांत शितोळेच्या विरोधात कारवाई झाली नाही. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तर पोलीस प्रशासनाला विनंती करतो, आमची विनंती ऐकली जात नाही. पण कल्याण पश्चिममध्ये आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश सुद्धा तिथं असणारे पोलीस प्रशासन ऐकत नसेल तर बघा पोलीस प्रशासनाचे काय घमंड नाहीतर काय तिथं कारनामे या महाराष्ट्रामध्ये तिथं आहे. म्हणजे होम मिनिस्टरचं सुद्धा कल्याण पश्चिममध्ये तिथं ऐकलं जात नाही. या श्रीकांत शितोळेच्या विरोधात तिथं कारवाई केली जात नाही. तिथं जे आंदोलन चाललंय याच्याबद्दल सरकारला माहिती आहे. त्या आंदोलनाची दखल ही सरकारने घ्यावी आणि तिथे असणारे जे लोक आहेत ज्यांनी त्या विकासकाकडे त्यांची घरं बुक केलेली आहेत त्यांना न्याय सरकारच्या माध्यमातून दिलाच गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. भाजप प्रेरित नाही तर RSS प्रेरित संघटनेने जर एखाद्या चित्रपटाचा विरोध केला असेल तर मग असं आपल्याला म्हणावं लागेल त्या चित्रपटामध्ये कदाचित खराच इतिहास दाखवला असावा. तो पिक्चर मी तिथं अजून बघितलेला नाही. काय त्या पिक्चरमध्ये दाखवलंय हे तिथं आपल्याला बघावं लागेल. कारण RSS नाही तर BJP प्रेरित जी लोक आहेत ते नेहमी खोटाच इतिहास लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने तिथं करतात. त्यामुळे एखाद्या पिक्चरच्या विरोधात ते करत असतील तर नक्कीच तो पिक्चर आपण बघितला पाहिजे. खरं काय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मी स्वतः जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तो पिक्चर बघेल आणि तो पिक्चर बघितल्यानंतर काही इतिहासकारांशी बोलून त्या बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकतो. पण सेन्सर बोर्डची पण मान्यता त्याला आहे आणि कदाचित तो पिक्चर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी हा ऑफिशियली तिथं पाठवण्यात आला होता. त्यामुळे 1-2 लोक विरोध करत असतील त्यामुळे एखादा पिक्चर जर योग्य असेल आणि इतिहासकारांचा जर त्याला आणि खऱ्या इतिहासकारांचा कारण का भाजप प्रेरित पण इतिहासकार आहेत स्वघोषित इतिहासकार आहेत त्यांचा मी म्हणत नाही. समजा आपले जयसिंगभाऊ पवारांचा असेल आता अजून 1-2 जणांचा असेल ज्यांना खरा इतिहास मिळेल या लोकांनी त्याच्यावर वक्तव्य करावं एवढीच विनंती त्यांना त्या ठिकाणी मी करतो. सातत्याने दिल्ली वाऱ्या वाढल्यात त्याच्या मागे एक कारण असं आहे अशी चर्चा सुरू आहे की पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट निर्णय देईल आणि जे धनुष्यबाण चिन्ह हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतं. आणि मग असं घडलं तर एकनाथ शिंदे साहेबांकडे 2 पर्याय असतील. एक पर्याय भाजपमध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय की जे काही त्यांचे 50 जागा आहेत तिथं परत रिइलेक्शन होणार. तिथं जर रिइलेक्शन झालं आणि आपण जर त्याचा खोलात अभ्यास केला तर पुरंदरचं एक उदाहरण सांगतो. पुरंदरमध्ये आता तिथं आमदार कोण आहेत
तर विजयभाऊ शिवतारे आहेत. हे एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत. आणि तिथं भाजपने काय केलंय तर संजय जगताप जे काँग्रेसचे नेते होते त्यांना भाजपमध्ये घेतलंय. त्यामुळे जर तिथं परत एकदा पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये इलेक्शन झालं तर भाजप संजय जगतापांना ताकद देणार. कोणाच्या विरोधात? तर एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात. आणि ही सगळी खेळी ही एकनाथ शिंदे साहेबांना कळली असल्यामुळे अनेक वेळा दिल्लीत ते जातात. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब दिल्लीत सातत्याने जातात नाही तर त्यांच्या गावी जातात तेव्हा या सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल असा संदेश त्या ठिकाणी असतो. हे आपण सर्वांनी समजून